कुठलेही स्ट्रक्चर असलं तर फाउंडेशन भक्कम असायला पाहिजे. इथे घाईघाईमध्ये आपल्या टार्गेट डेट्स असतात, लवकर करा, चला घाला तिकडं कॉन्क्रीट. दी गार्डन डिपार्टमेंटने सांगितलं होतं की हे असं आहेत म्हणून. कोर्ट इज ऑल्सो रेस्पॉन्सिबल इन माय ओपिनियन फॉर पुशिंग दॅम सो मच. सो वी हॅव टू डिस्करेज टू व्हीलर्स इन मॉन्सून. आता हे पूर्ण नेटवर्क झालं की गाडीवाले त्याच्यात जातील. मग काय झालं, ट्रेनमध्ये गर्दी आहे त्याची. ह्याच्यामध्ये सगळ्या आपल्याला इकॉलॉजिस्टना आणायला पाहिजे, बरं. त्यांना प्राधान्य द्यायला पाहिजे की आय एम लुकिंग ॲट सोल्युशन्स. पण त्यांनी मला सांगायची संधी दिली नाही आहे. बरं. ओके. ते वरचं कॅप का काढतात? नाही काढायला पाहिजे. पाऊस आला तर असू द्या ना. पण ते क्लिनिंगसाठी क्लिनिंगसाठी गोष्ट वेगळी आहे, हे क्लिनिंगसाठी नाही केलेलं आहे. बरं. सरकार सांगत आहे मुंबईत 3.0 आणि मुंबईत 4.0. ते सगळं चांगलं आहे, पण त्याच्यावर बोलणं कमी करा, कारण तिकडचं रिअल एस्टेट प्राइसेस पण जरा वाढणार नाही आहेत. देल राईज ओनली वेन द रिॲलिटी कम्स. खरं आहे. नमस्कार, मी प्रशांत कदम. एकाच शहरानं आपल्या शहरांची इतकी वाईट अवस्था का होते? मुंबई शहरामधल्या गेल्या आठवडाभरातल्या जर बातम्या बघितल्या तर झाडं कोसळत आहेत, मॅनहोलमध्ये पडून लोकांचे जीव जात आहेत. दुसरीकडे जराशा पावसानंसुद्धा शहराची अवस्था काय होते हे सगळं आपण बघतो आहे. आणि म्हणून आज जरा आपण शहराच्या आरोग्याबद्दलची, शहर नियोजनाबद्दलची चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहेत IIT मुंबईचे ग्रॅज्युएट सिव्हिल इंजिनिअरिंगमधले आणि ज्यांनी ट्रान्सपोर्टेशन या विषयामध्ये बराच अभ्यास केलेला आहे, त्याच्याबद्दल एक पुस्तकसुद्धा लिहिलेलं आहे, ते सुधीर बदामी सर आहेत. आणि आज त्यांच्याकडनं आपण हे जे आपल्या अवतीभोवती सातत्यानं घडतं आहे, ज्या बातम्या आपण ऐकतो त्याच्या जरा खोलात जाऊन चर्चा करणार आहोत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. सगळ्यात पहिल्यांदा तर म्हणजे गेल्या आठवड्याभरातल्या जर आपण बातम्या बघितल्या तर मुंबई शहरामध्ये एक पाऊस होतो आणि त्याच्यानंतर मग झाडं कोसळत आहेत. बरं, त्याच्यामध्ये म्हणजे असं नाही की एक वादळ मोठं आलेलं आहे. जरी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी त्याच्याबद्दलची कारणं दिलेली आहेत, वाऱ्याचा वेग किती होता वगैरे वगैरे, तरीसुद्धा अशा पद्धतीनं लोकांचे जीव जाणं या सगळ्याबद्दल तुमची पहिली कमेंट काय आहे? झालं असं आहे की ह्या वर्षी पाऊस जो पडला 22 की 24 तारखेला जूनच्या, तर साधारण होता आणि काय झालं नव्हतं तेव्हा. पण जे जुलैमध्ये सुरू झालं होतं आणि कदाचित 30 तारखेला जोरात पाऊस पडला. पाऊस जोरात आला होता आणि फार आश्चर्यजनक होता की पहिल्या दिवशीच ठिकठिकाणी 300 मिलीमीटरपर्यंत दिवसात पडला होता. वादळ नव्हतं, वारा नव्हता, म्हणून वादळ नव्हतं, पण पाऊस पडला होता. आणि फक्त एकाच ठिकाणी नाही, मुंबईभर पडला होता. म्हणजे मला वाटतं बोरिवलीपर्यंत पडला होता. त्यावेळेला बोरिवलीचं जास्त बोललं गेलं नव्हतं, ठाण्याचं जास्त बोललं गेलं नव्हतं. त्याच्या दक्षिणेला खूप पडलं होतं, JVLRला पण पडलं होतं, अंधेरीला पडलं होतं आणि सगळीकडे पडलं होतं. आणि कुठे कुठे 300, कुठे कुठे 250, 200, पण 200हून कमी क्वचितच कुठेतरी पडलं असेल. तर त्यामुळे ते सरप्राईज होतं. आणि झाडं, कॉर्पोरेशनचं काय असतं, प्रॅक्टिस असते की पावसाळा सुरू व्हायच्या आधी ते जे काही झाडं असतात ते वीक असतात, त्यांना छाटलं जातं आणि ते बॅलन्स करतात बरोबर, जेणे की पाणी जमा झाली पानावर तर एका साईडला लवत नाहीत. होतं कसं की झाड फुटपाथच्या बाजूला असतं आणि फुटपाथ बिल्डिंगच्या बाजूला असतं, त्यामुळे रस्त्यावर जी फांदी जाते ती जास्त वाढते आणि म्हणजे त्याचं हे जास्त होतो, काय म्हणतात, वजन जास्त होतो आणि त्यामुळे ते लवून कधीकधी फांद्या तुटतात. त्याचा समतोल राहत नाही. समतोल ती एक गोष्ट पूर्ण झाडाचं, पण फांद्या पण पडतात. ओके. म्हणून ते छाटतात, ते कापलं जातं. आणि ती एक प्रथा आहे आता, बरेच वर्षापासून आहे. पण ह्या वेळेला काय झालं आहे, मला वाटतं की कॉन्क्रिटीकरण झाल्यामुळे आणि त्याने बरोबर लावलं नाही, त्या झाडाभोवती जागा ठेवली नाही, जेणे की पाणी आणि हवा मिळेल झाडाला, सॉईलमध्ये जाईल, मातीमध्ये, आणि ते रूट्स विल रिमेन हेल्दी.
बरं, पण काल जेव्हा पत्रकार परिषद झाली तेव्हा आयुक्तांनी या संदर्भातले आरोप नाकारले की काँक्रिटीकरण केवळ हे जे आहे ते कारण त्यांनी मानायला नकार दिला. त्यांचं म्हणणं असं होतं की बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल कदाचित विचार केला जाईल, पण केवळ काँक्रिटीकरणामुळे झालं आहे. केवळ नाही, बरं. पण त्या केल्यामुळे पण त्यामुळे होतं काय, खालची जी माती आहे ते हळूहळू वाळत जाते. वाळत गेली तर ते बॉन्ड असतं ते रूट्सबरोबर, ते जरा हलकं झालं ती गोष्ट. आणि कधीकधी कॉन्ट्रॅक्टरला सुपरवाईज बरोबर नाही केलं तर त्यांनी, आणि ते ड्रेनेजचं जे चॅनल असतं रस्त्याच्या बाजूला, बरोबर, तिथेच ते रूट्स असतात आणि ते रूट्स कापले गेले जातात. तर तेवढा बॉन्ड कमी होतो. आणि ते तेवढं बेसिकली काय असतं, कुठलेही स्ट्रक्चर असलं तर फाउंडेशन भक्कम असायला पाहिजे. भक्कमपणा कमी होतो. ओके. ते कमी झाल्यामुळे थोडा वारा आला की ते लवतं. बरोबर, एकदा लवलं तर मग ते सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी थोडं बाहेर जाते आणि त्यामुळे हळूहळू ते बरोबर. पण ही गार्डनिंग विभाग जे आहे त्यांची जबाबदारी आहे ना हे सगळं करणं. त्यांनी वॉर्न केलं होतं. बरं, म्हणजे ज्या झाडाने त्या स्कूल बसवर पडून चेंबूरमध्ये घटना घडली, एका 10 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. हां, पण ते सेन्सेशनलाइज करायची गरज नाही. खाली पडलं आणि मृत्यू झाला. आपण डिस्पॅशनेट होऊन बघायला पाहिजे कसं सुधारायचं. आपण दरवेळेला पॅशनेट होऊन सांगितलं 10 वर्षाचा गेला, असं गेलं तसं गेलं, जसं काय कुत्रे सगळ्यांना चावत असतात, त्यांनी असं चावलं तसं चावलं. शांतपणे करायचं सगळं. आपल्याला सोल्युशन पाहिजे तर ते करत आहेत. ते बहुतेक सगळे झाड ह्या वेळेला फक्त ह्यामुळे झालं, माझा तर अंदाज असा आहे की सॉईल ड्राय झाल्यामुळे ते बॉन्डिंग कमी झालं आहे आणि त्याचा उपाय आहे. आता BMCनेच आपण बघितलं, कुठे ते गेटवे ऑफ इंडियाकडनं आपण रेडिओ क्लबकडे फुटपाथवर गेलो, समुद्राकडे नाही पलीकडे बिल्डिंग्सकडे, तर तिथे त्यांनी जाळी घातलेली, कॉन्क्रीट जाळी घातलेली आहे तिथे. म्हणजे पाणी पण जाते, हवा पण जातो आणि मग झाड टिकतात चांगल्यापैकी. तर तसे बरेचसे ठिकाणी केलेलं आहे. पण इथे घाईमध्ये आपल्या टार्गेट डेट्स असतात, लवकर करा, चला घाला तिकडं कॉन्क्रीट. बरोबर. मी तर म्हणजे काही ठिकाणी असं वाचलं की त्याच्यामध्ये सुद्धा कमिशन खोरी असते. म्हणजे तुम्ही पैसे दिले तर लोक येतात. मी करप्शन साईडला मी जातच नाही. टेक्निकलच मी बघतो, कारण करप्शन सगळीकडे असतं. इट्स नॉट दॅट आय हॅव टू एक्सेप्ट इट, बट दॅट इज नॉट द ओनली रिझन. Reason is not understanding the intricacies of any engineering and ecological aspect. तर the garden departmentने सांगितलं होतं की हे असं आहेत म्हणून. इंजिनियर्सना घाई होती, कारण कॉन्ट्रॅक्टर्सना ते सांगितलं गेलं असं लवकर करा म्हणून. सांगितलं जात असतं ते, मी बघतो ना. तर घाई केली असेल तर करून टाकावा, मग बघूया काय होईल ते. झालं हे. आता हे झाल्यामुळे आपल्याला वी हॅव टू अमेंड दॅट पर्टिक्युलर आस्पेक्ट. एव्हरीथिंग हॅज टू बी प्रॉपर. यू कांट व्हॅल्यू ए ह्युमन लाईफ विथ द लॉस ऑफ टाईम इन कन्स्ट्रक्शन. बरोबर. आता कोर्ट इज ऑल्सो रेस्पॉन्सिबल इन माय ओपिनियन फॉर पुशिंग दॅम सो मच. कोर्ट पण कधी नाही, त्यांनी पुश करायचं. पण कॉन्क्रिटीकरण मला विचारलं ॲज अ टेक्निकल पर्सन, आय वुड से नो, आय वोंट लाईक टू हॅव कॉन्क्रिटाइज्ड. पण एक तऱ्हेने बरं असतं, कारण तिथे पॉटहोल्स येत नाहीत असं म्हटलं जातं. आणि कॉन्क्रीट बरोबर केलं तर बरोबर त्याच्यात पण म्हणजे आता आपण JBLR गेलो तर तुम्हाला कळेल रस्ता कसा आहे ते. बरोबर. कॉन्क्रीट जिथे आहे बऱ्याच ठिकाणी ते वाईट आहे. तसंच आम्ही जेव्हा रोड मॉनिटरिंग कमिटीमध्ये होतो तेव्हा बघितलं आहे, बऱ्याच ठिकाणी जिथे कॉन्क्रीट केलेलं आहे बरोबर केलं नाही, पॅचेस आहेत, पण ते छोटे छोटे हे होत नाहीत, पॉटहोल्स होत नाहीत. पॉटहोल्सचा प्रॉब्लेम केव्हा येतो, जेव्हा मोटरसायकल्स त्याला पुढच्या गाडीच्या मधून लेन चेंज करतात. त्यांना माहीत नसतं पुढे पॉटहोल असू शकतं आणि त्याच्यामध्ये त्यांना धक्का लागतो आणि मागची गाडी पण ब्रेक लावते, पण त्या धक्क्यामुळे ते पडतात कुठेतरी आणि त्या पडून दुसऱ्या लेनमध्ये जाऊन तिकडची गाडी त्यांना माहीत नसते की कोणती पडणार आहे म्हणून त्याच्यावर जातात. So fatality increases because of that. So the डिटेलमध्येच गेलं तर आपल्याला कळतो काय करायला पाहिजे. So we have to discourage two-wheelers in monsoon.
बरं, पण ते शक्य आहे मुंबईत? वाय नॉट? पब्लिक ट्रान्सपोर्ट आणा बरोबर. आणि फक्त पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही, तेच पुस्तक जे मी तुम्ही म्हणालात हो, हो. त्याच्यामध्ये मी सुचवलेलं आहे ते काय करायला पाहिजे, जेणे की मी टू व्हीलरच्याबद्दल बोलतच नाही त्याच्यामध्ये. पब्लिक ट्रान्सपोर्ट जास्तीत जास्त लोकांनी वापरणं कॅपॅसिटी गरजेचं असायला पाहिजे, फ्रिक्वेन्सी हाय असायला पाहिजे. माझ्या पुस्तकामध्ये मी सांगितलं 1 मिनिटच थांबावं लागेल आहे. बरं, बस स्टॉपवर. बरं. तर तसली व्यवस्था आणली, खरं आहे. पण त्याचा विचार करायला वेळ नाही आपल्या सरकारला. आणि हे मला हेच विचारायचं होतं की म्हणजे आत्ता कुठे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली, एका मोठ्या निवडणुकीचा सगळा प्रचार झाला, त्याच्यामध्ये आपण काय बघतो तर मोठमोठ्या प्रकल्पांच्या हेडलाईन्स होतात आणि राजकारण सोडा, पण नागरिकांच्या दृष्टीनं सुद्धा केवळ असे मोठे प्रकल्प म्हणजे शहराचा विकास आहे का? कारण आता मुंबईत आपण कोस्टल रोड, मेट्रो याच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी ऐकतो, ते गरजेचं आहेच, म्हणजे काय आपण नाकारू शकत नाही, पण सोबत या ज्या बेसिक गोष्टी आहेत म्हणजे आपली ड्रेनेज सिस्टीम, आपले फुटपाथ्स, आपले रोड्स, याच्याबद्दल तितकं गांभीर्य मग घेतलं जात नाही, ते हेडलाईनमध्ये हरवतं का? कारण काय, आपल्याला आपण गाढव आहोत. आपल्याला एक कॅरेट समोर ठेवलेलं आहे. कॅरेट म्हणजे काय, आता मेट्रो आली तर प्रॉब्लेम सगळं संपेल. मेट्रो एक भाग आहे. बरोबर. मेट्रो का येते आहे ते आयुक्तांनी सांगितलं आहे आजच्या एक इंटरव्ह्यूमध्ये. मेट्रो खरं म्हणजे आणायचं कारण आहे की ट्रेनमध्ये जी गर्दी असते ते 2.5 पट असते पीक टाईम क्षमतेच्या. हां, तर त्यामुळे लोक पडतात किंवा काय ना काय ॲक्सिडेंट्स होतात त्यामुळे. आणि आपली संख्या 4,000पर्यंत पोचली होती दर वर्षाला. बरं. पण ते मात्र कमी झालेलं आहे, ओके. कारण वेगवेगळे उपाय काढले आहेत त्याच्यामुळे, पण पूर्णपणे अजून गेलं नाही. त्याचं एवढंच कारण की आपल्याला ज्या क्षमतेची सोय पाहिजे ती सोय नाही आहे. बरं. ती सोय मेट्रोहून येणार होती. ओके. पण ह्याच इंटरव्ह्यूमध्ये आयुक्तांनी सांगितलं आहे, कुठले आयुक्त, बृहन्मुंबईचे आहे, तर त्यांनी सांगितलं की आता हे पूर्ण नेटवर्क झालं की गाडीवाले त्याच्यात जातील. मग काय झालं, ट्रेनमध्ये गर्दी आहे त्याची, बरोबर. खरं. गाडीवाले गर्दीमध्ये जाणार नाहीत. गाडीवाले ट्रेनमध्ये जाणार आहेत, मेट्रोमध्ये पण जाणार नाहीत गर्दी असली तर. दे वॉन्ट टू हॅव एक्सक्लुझिव्हिटी. ते कारण त्यांना गाडीमध्ये बसून जे प्रायव्हसी मिळते, बरोबर, ती पब्लिक शांतता मिळते बरोबर आणि काम करायला चान्स मिळतो, ते पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये होऊ नाही शकत. बरोबर. त्यामुळे त्याही दृष्टीने विचार हां, ते त्याचा पण उपाय मी दिलेला आहे पुस्तकामध्ये, कसं करायचं म्हणून. ओके. हे विचार करायला तयार नाही आहेत. मी समितीवर आहे. नाही, आपण अजून थोडं धोरणांबद्दल बोलू. हो, नाही म्हणतो. हां, म्हणजे त्याच्यासाठी मी सांगतोय की मोठमोठे धोरण हेडलाईनसाठी चांगले असतात. लोकांना वाटतं की हे येणार आहे त्याच्यानंतर सगळं ठीक आहे. जेव्हा 2004ला पहिलं मेट्रो अनवील केलं होतं, 146.5 किलोमीटर्स, कोण असं करतं का? 146.5, you say 150 kilometers and be done with it. You don't know exactly how much it is. मॉडिफाय होत असतो. पण तेवढं केलं होतं आणि त्याचं काहीतरी कॉस्ट सांगितलं होतं. तेव्हा कॉस्ट सांगितलं किती? पण 2004मध्ये डिझाईन केलं होतं. नाही, डिझाईन नाही, मग प्रपोज केला होता. प्रपोज सरकारने DMRC, मुंबई दिल्ली मेट्रो वॉज अ कन्सल्टंट, त्यांनी मुंबईबद्दल एक आराखडा घातला होता. आणि दॅट वॉज सपोज बी कॉस्टिंग 19,525 crores. 20,000हून कमी. अप्रुव्हल घेतलं त्याच्यावर ओके. सरकारने. सरकार म्हणजे महाराष्ट्र सरकारने. मिळालं, कमीच आहे ना. मग त्याच दिवशी जेव्हा प्रेझेंट केलं, मी कॅल्क्युलेट केला, माझा कॉस्ट 26,000 आला. कारण DMRCने तेव्हाच त्यांचं पण जे दिल्लीमध्ये केलं होतं त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं पर किलोमीटर किती आहे कॉस्ट. ओके. तर त्याप्रमाणे मी कॉस्ट करून बघितलं तर 26,000, 19,000 आणि 26,000 म्हणजे 7,000 बघितलं तर ते ॲक्च्युली इट इज सो मच मोर ओके. पर्सेंटेज वाईज. तर ते मी सांगितलं आणि नंतर मी एक आणखी अभ्यास केला. जेव्हा ते इनॉग्रेट केलं तेव्हा जे कॉस्ट आलं ते सगळं,
त्याप्रमाणे माझा काहीतरी 60,000 की 67,000 कोटी एस्टिमेट आला. अच्छा. तर थोडा काहीतरी सगळीकडे दिस इज वर्ल्ड ओव्हर फिनॉमिनन. असे मोठमोठे प्रोजेक्ट्स अप्रूव्ह करण्यासाठी कॉस्ट कमी ठेवतात. दे एनहान्स द रायडरशिप अँड देन गेट अप्रूव्हल फ्रॉम द गव्हर्मेंट. ओके. आणि आपल्या जनतेला वाटतं बरंच काम होणार आहे, सगळ्यांना चांगलं होणार आहे. या सगळ्याचा विचार कोणी तेव्हा करत नाही या सगळ्या, आणि लोकांना वेळही नसतो. करणारे ॲक्टिव्हिस्ट असतात ना. खरं आहे. तर म्हणून मी ॲक्टिव्हिस्ट होतो तेव्हा. पण मुंबईबद्दल म्हणजे जेव्हा एखाद्या पावसानं शहराची ही अवस्था होते तेव्हा दोन्ही बाजूंनी बोलणारे लोक असतात. एक लोक असे म्हणतात की बघा एकाच पावसानं कशी काय मुंबईची ही हालत झाली, आणि मग सरकारी बाजूने युक्तिवाद काय केला जातो की बघा मुंबईवरचा ताण किती आहे, लोकसंख्या किती आहे, आणि जितका पाऊस झालेला आहे त्या पावसामध्ये तर म्हणजे जगातल्या कुठल्याही शहराची हीच अवस्था होऊ शकते. हे खरं आहे? तुम्हाला ते पटतं? मला पटतं, कारण ज्या पावसामुळे असं होतं तो मोठाच पाऊस असतो, बरोबर. छोटा नसतो. बरं. क्वचितच ह्याप्रमाणे काहीतरी आता आज तारीख काय, आज 8 8 तारीख. 8 दिवस की 9 दिवस जुलैच्या सरासरीचा सगळा पाऊस जवळपास पडत आहे. आपण सूर्य बघितलं का इतके दिवस? नाही. तर त्यामुळे काय असतं, आपण असोसिएट करतो एकाच पावसामुळे. तर एक पाऊस 100 मिलीमीटरचा होता की 50 मिलीमीटरचा होता दिवसाचा, की 300 मिलीमीटरचा होता, आणि 300 मिलीमीटर कुठे होता, कुठल्या परिसरावर होता. तर ते सगळं बघितल्यावर आपल्याला वाटतं, मला तरी वाटतं ह्या वेळेला प्रॉब्लेम्स जास्त आलेले आहेत. ओके. म्हणजे इट्स नॉट बिकॉज ऑफ नेग्लिजन्स, कारण सिस्टम इज इन प्लेस. झाडं छाटण्याची सिस्टम आहेच आहे, पण हे झाडं कसं कळणार की हे खाली पडणार आहे की नाही पडणार? म्हणजे कारण हिरवळ आहे, बरोबर. इट्स लाईव्ह बिकॉज कॅपिलरीज आर वर्किंग, बरोबर. बट दॅट होल फाउंडेशन. शास्त्रीय पद्धतीनं ते व्हायला पाहिजे. म्हणजे झाडं काय काय गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? साधारणपणे 3-4 पॉईंट्स तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगाल की कशामुळे हे होत असतं? ह्याच्यामध्ये सगळ्या आपल्याला इकॉलॉजिस्टना आणायला पाहिजे. बरं. त्यांना प्राधान्य द्यायला पाहिजे. पण मग एरवी आणलं जातं का त्याच्यात? त्यांना इग्नोर केलं जातं बरं. कुठल्याही कमिटीमध्ये. मला का इग्नोर केलं जातं? कारण मी सरकारचा नाही आहे. आता बरोबर. मी जे उपाय सांगितलेले आहेत ते ऐकायला ते सरकारने डोळे उघडायला पाहिजे, कान उघडायला पाहिजेत. ते अजून केलं नाही आहे. 1 वर्ष झाले आहेत माझं पुस्तक घेऊन, 1.5 वर्ष झाले. एक्सपर्ट काय म्हणतायत याच्याकडे लक्ष नाही. एक्सपर्ट जाऊ द्या, माझं रेप्युटेशनच आहे गेल्या 20-25 वर्षाचं की आय एम लुकिंग ॲट सोल्युशन्स. पण त्यांनी मला सांगायची संधी दिली नाही आहे. बरं. ओके. आणि ऐकायची संधी दिली, कारण त्या सरकारमध्ये ब्युरोक्रॅट्स पण आहेत आणि पॉलिटिशियन्स पण आहेत. बरोबर. आणि पॉलिटिशियन्स हॅव सम ॲम्बिशन. बरं. झाडांबद्दल आपण म्हणत होतो की इकॉलॉजिस्ट पाहिजेत. असायलाच पाहिजे, आणि त्यांचा आवाज ऐकायला पाहिजे आपण. देन वी कॅन डिसाईड वेदर ही इज एक्झॅजरेटिंग ऑर नॉट. पण इकॉलॉजिस्ट मस्ट बी देअर, अँड नॉट ओनली वन, देर शुड बी 2 विथ स्लाइट डिफरंट बॅकग्राऊंड. बरं. तर होतं काय, somebody is very conservative, somebody else is totally non-conservative. तर ते पण नको आहे आपल्याला. आपल्याला समवे मिडल पाथ. समतोल. वी मस्ट बी कॉशियस बरोबर. in all matters. As an engineer, a designer, the first job of me is to see that there is safety. बरोबर. The next thing is facility. खरं आहे. So that has to be adhered to, and that is in life for anybody providing service, and that government is providing service. बरोबर. पण म्हणजे आता एक सहज वेगळा प्रश्न थोडासा की तुम्ही तुमच्या डोळ्यादेखत जे मुंबई शहर बघितलं बदलताना, तुम्हाला गेल्या काही वर्षातले बदल कसे दिसत आहेत, आणि काय चांगलं झालं आणि कुठे जास्त लक्ष द्यायची गरज होती? तुमच्या दृष्टीनं ट्रान्सपोर्ट कुठे बदललं? ट्रान्सपोर्ट जास्त बदललं नाही. आणि आणखी एक गोष्ट की जसं जसं माझं वय वाढलं तसं तसं मी ॲडजस्ट करत गेलो. मी पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरणारा. बरं. आता मी JVLला म्हणजे जोगेश्वरीला आल्यानंतर
इकडनं मी स्टेशनला जायचा, मला वाटतं 1.5 किलोमीटर आहे, बर 2 किलोमीटर आहे. त्याची सवय होती मला, मी जेव्हा मुंबईमध्ये होतो तेव्हा. ग्रांट रोड किंवा चेन्नई रोडहून माझ्या घराला 1.5 किलोमीटर होता. स्टेशनपासून घराचा अंतर. हां, आम्ही चालत जात होतो. मग जसं आम्ही वाढायला लागलो, पैसे पॉकेटमध्ये होते आणि घाई असते, तर तेव्हा टॅक्सी घ्यायची. पण टॅक्सी मिळायलाच जास्त वेळ लागायला लागला, तर चालत होतो. तर ते प्रॉब्लेम नव्हता. मला वाटलं हे जवळच आहे, चालत जायला हरकत नाही. पण चालत यायला दिस इज डेंजर टू लाईफ अँड लिम्ब. हो तर JVLR मी इकडनं हायवेपर्यंत जायला आय हॅव नो फुटपाथ, आणि फुटपाथवर गेलो तर तिथे माती असते, छोटे छोटे पेबल्स असतात. घसरून पडलो तर मग, आणि कुठे पडणार, रस्त्यावर पडणार. रस्त्यावर लेफ्ट साईडला स्कूटर्स जात असतात, मोटरसायकल जात असतात. फुटपाथ हे तर आपल्याकडे म्हणजे अगदी पूर्णपणे नियोजन शून्यच, म्हणजे त्याला गृहीतच धरत पण नाही. एक सांगतो तुम्हाला, जेव्हा मी त्या रोड मॉनिटरिंग कमिटीमध्ये होतो, तर तेव्हा मी इन्सिस्ट करत होतो की फुटपाथ मस्ट बी ऑफ गुड साईज अँड प्रॉपरली कन्स्ट्रक्टेड. ओके. तर दक्षिण मुंबईमध्ये त्यावेळेला त्यांनी फुटपाथवर जास्त ध्यान दिलं, अर्थात तो सगळा आणि ते अतिश्रीमंत पण दक्षिण मुंबईच नाही, दक्षिण मुंबई. दक्षिण तिथे पण अगदी तर तुम्ही गेला तर तुम्हाला कळेल फुटपाथ कसे आहेत तिथे, ते चाललात तर. पण जसं जसं तुम्ही वर येतात, दूर येतात, सबबमध्ये देन दे डोंट केअर. तेवढं आपल्याला म्युन्सिपल इंजिनियर्सला कळायला पाहिजे, मी सांगत होतो त्यांना, आणि ते करायला लागले होते विचार. पण ते इंजिनियर प्रमोशन होऊन आता रिटायर पण झाले असतील. तिथे काय, एक इंजिनियर दुसऱ्या वॉर्डमध्ये काम करतो. ओके, तर दुसऱ्या वॉर्डमध्ये केल्यामुळे तो लक्ष दिलं नाही, तर त्या वॉर्डच्या इंजिनियरची फॅमिली तिथे असेल तर त्यांना त्रास होईल ना, ते लक्षात ठेवायला पाहिजे. आपल्याच मित्राचा त्रास खरं होतो. पण ते मित्र सगळं जाऊ द्या, एक सिस्टम असायला पाहिजे. आणि बरोबर. आम्ही सुचवलं होतं रोड मेंटेनन्स अँड मॅनेजमेंट सिस्टम म्हणून, आम्ही कमिटीमध्ये असताना, आणि ते सिस्टम ते घालणार होते. बरोबर. आणि ते घालत असते पूर्णपणे, तर प्रॉब्लेम नसता. बरं. पण पावसासाठी जी तयार असणं मुंबई आवश्यक असतं. म्हणजे दरवर्षी आम्ही बातम्या बघतो, मे जूनमध्ये मान्सून पूर्व परिस्थितीचा आढावा घेताना पाहणी दौरे होतात, त्याचे फोटो छापून येतात. पण नंतर या सगळ्याचं पुढं काय होतं, तर लगेच आपल्याला दिसतं की गटारं कशी तुंबलेली आहेत. आता मॅनहोलमध्ये एक व्हिडिओ असा आला होता की महापौर पाहणी करतायत, त्यांच्यासोबत समोरचा माणूस त्यावेळी मॅनहोलमध्ये पडलेला आहे. आणि हां, म्हणजे किती भयानक आहे. म्हणजे भयानक असतो. दोन गोष्टी आहेत. एक तर हे मॅनहोल्सला त्यांनी सांगितल्याप्रमाणे जाळी असायला पाहिजे. तर त्यांनी जवळपास 90 की 95% काहीतरी घातलेले आहेत पूर्णपणे, असं मला वाटतं. ओके. पण जे बाकी आहे ते अजून करायचे आहेत. पूर्णपणे झाले नसतील, काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम असतील, ते सगळं स्टँडर्ड नसेल, तिकडचे स्टँडर्ड नसतील, तर त्यासाठी वेगळं डिझाईन करून ते घालायला पाहिजे. काहीतरी असेल ते, आणि ते करतील. पण त्याच वेळेला ते वरचं कॅप का काढतात, नाही काढायला पाहिजे. पाऊस आला तर असू द्या ना. पण ते क्लिनिंगसाठी गोष्ट वेगळी आहे, क्लिनिंगसाठी नाही केलेलं आहे. बरं. मग परवा तर साकेनाक्यामधली जी घटना घडली, तो माणूस मोबाईलवरनं चालत येत होता. यांचं काहीतरी रिपेअरिंगचं काम चालू होतं, आणि मग त्यांचं म्हणणं होतं की आम्ही त्याला आवाज दिला, पण तो काय म्हणजे त्याला ऐकू गेला नाही, काय लक्षात येत ना. आपण बोलत असतो तर त्यांना, आणि मोबाईलवर, तर आपल्याला कळत नाही की आपल्याशी बोलताय. मुळात तुम्ही रिपेअरिंगचं काम जर करताय आणि इतक्या धोकादायक गोष्टीचं करताय, तर त्याच्या अवतीभोवती काहीतरी असलं पाहिजे. होतं कधी कधी असं आहे, दरवेळेला नाही. पण पीपल आर केअरफुल ऑल्सो. कदाचित एकच मॅन्युअल करत नसतील, इकडचं आणि तिकडचं करत असतील, आणि त्यांच्याकडे कदाचित एकच मॅन्युअलसाठी त्या ट्रायपॉड तरी असेल. ओके. तर ह्या इकडे जे काम करतायत, तर तिथे एक माणूस असतो सांगायला, आणि त्याने सांगितलं असेल, तर या मोबाईलवर असलेला माणूस त्याला लक्ष जात नाही. म्हणून सांगतो, ड्रायव्हिंग करताना मोबाईलवर ऑफ झालं पाहिजे. कारण आपलं एकाग्रता मोबाईलवर जातो, ना की आजूबाजूला. पण मॅनहोलबद्दल इंटरनॅशनल स्टँडर्ड्स इतर शहरांमधले काय सांगतात? आपल्याकडे अजून काय गोष्टींची म्हणजे
गरज आहे? म्हणजे अजूनही आपल्याकडं मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग जे आहे ते त्याच्या पण बऱ्याच गोष्टी होत असतात. मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग मस्ट बी रिमूव्ड आणि त्यासाठी मशीन्स असतात पाहिजेत, ते टेस्ट करायला पाहिजेत आणि त्याच्यावर आपण बट वी आर ए सोसायटी ऑफ क्लास अँड कास्ट इफ यू लुक ॲट इट. आय एम व्हेरी सॅड अबाउट इट. आय एम बॉर्न इन द इरा ऑफ इंडिपेंडेंट इंडिया and I feel sad that we have not changed so much. Not that you need to sit for lunch and whatnot with a different caste, but the humanitarian aspect has to be looked into बरोबर. बरोबर. तर ते नाही करत आपण जास्त. There's some kind of apathy still. म्हणून ॲटिट्यूड्समध्ये वेगळं असतो. म्हणून ते अरे दुसरं काय करता येत नाही. अरे आपल्याकडे इंजिनियर्स नाहीत का? कधी डिव्हाइस काढतील, फक्त हाय एंड आय टीचं करायचं नसतं, बरोबर. बाकीचं पण करायचं असतं. म्हणून ॲक्च्युली आय आय टीमध्ये एक हे ठेवलेलं आहे, एक लॅबोरेटरी आमच्याच बॅचच्या बॅचमेटने डोनेशन केलं आहे आणि हे काय इट्स कॉल्ड मेकिंग लॅबोरेटरी. बरं. आम्ही स्टुडंट असताना आम्ही रंधा चालवायचो आणि मग स्मितीमध्ये हॅमर करायचो, ॲन्युअल सगळं करायचं. ती गोष्ट आपल्याला करायची गरज नसते, ते आय टी आयमध्ये शिकवतील. पण आपल्याला आम्ही डिझाईन करणारे लोक, त्यामुळे नवीन नवीन गोष्ट शिकून रॉबोटिक्स करून अशा गोष्टीमध्ये लक्ष दिलं तर आपल्याला फायदा होऊ शकतो. म्हणून त्यासाठी हँड्स ऑनसाठी ते त्यांनी दिलेलं आहे. तर आय आय टीमध्ये चालू आहे, बॉम्बे आय आय टीमध्ये भरपूर काम तसे चालू आहे. पण त्याला वेळ लागतो आणि पब्लिसिटी लागते. म्हणून कदाचित तुम्ही जायला पाहिजे तिथे आणि मग स्क्रॅच अँड यू फाइंड आउट वॉट ऑल थिंग्स आर देअर हॅपनिंग विच इज फॉर द सोसायटी. ते करतायत. पण म्हणजे आता मुलाखतीच्या शेवटी थोडंसं धोरणात्मकदृष्ट्या म्हणजे मुंबई शहराच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी कुठल्या गोष्टी प्राधान्यानं व्हायला पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? आणि कुठं आपण म्हणजे आपली दिशा जी आहे ती नेमकी भरकटते कुठं, याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आता जे सरकार सांगत आहे मुंबई 3.0 आणि मुंबई 4.0, ते सगळं चांगलं आहे, पण त्याच्यावर बोलणं कमी करा. कारण तिकडचं रिअल एस्टेट प्राइसेस पण जरा वाढणार नाही आहेत. दे विल राईज ओनली वेन द रियालिटी कम्स. खरं. ओके. पण प्राधान्य द्यायला पाहिजे. आपण शहरामध्ये किती लोक आहोत? 1.5 कोटी मुंबईमध्ये, मुंबई शहरमध्ये, आणि MMRमध्ये काहीतरी 2.5 झाले. बरं. तर होतं काय, सांगितल्याप्रमाणे फुटपाथ्स बरोबर असायला पाहिजेत आणि विकलांगांना सगळीकडे ॲक्सेसिबिलिटी द्यायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये कोण कोण येतं? फक्त व्हीलचेअरवाले येत नाहीत. त्याच्यामध्ये आणले पण असतात, बहिरे पण असतात, मूक पण असतात. बरोबर. पण जास्त सिनियर सिटिझन्स पण असतात आणि गर्भवती स्त्रिया असतात आणि व्यक्ती जे कुठल्या तरी आजारहून उठले असतात, त्यांना पण कामाला जायचं असतं. कारण आजारहून उठायला पण खर्च झालेला असतो आणि काम केलं नाही तर पैसे मिळत नाहीत. खरं. तुम्ही किती दिवस सुट्टीवर असतात. तर त्यामुळे त्यांना परिवहन व्हेरी इम्पॉर्टंट, पब्लिक ट्रान्सपोर्ट. आणि ही जी सोय मी बोलत आहे, का मी वारंवार बोलतो आहे की देर इज अ ग्रेट पॉसिबिलिटी. आय एम पॅशनेट अबाउट इट. वाय एम आय पॅशनेट? बिकॉज this is beyond me. The concept which I have put it in the book is beyond me. It can't be done by me. It has to be done by people, but by the government. And government has to pay attention to this. If they pay attention to it, then it will go forward. Then they find that it is not possible, this and that excuses they can bring, I have no problem. But at first stage itself, they don't even listen to it. मग होणार काय? प्रगती होणार नाही. तुम्ही कोस्टल रोडचं म्हणालात, ते त्याच्यावर मी बोललो नाही. गोष्ट अशी आहे की कोस्टल रोडचा इंटेन्शन आहे वाढवणपर्यंत जाणं.
पालघर वाढवण मुंबई 4.0. तर ते आत्ता बोलायला हरकत नाही, कारण त्यासाठी फायनान्सच पाहिजे, इन्व्हेस्टमेंट्स पाहिजे. त्या डावोसमध्ये पैसे मिळतील हे दाखवलं गेलं तर MOUs साईन होतील. तर आत्ताच्या गव्हर्मेंट म्हणजे इलेक्टेड गव्हर्मेंटला आणि जे ऑफिसर्स आहेत, IAS ऑफिसर्स इन चार्ज MMRDAमध्ये, ह्या सगळ्यांना एक्साइटमेंट असतो की आम्ही काय करत आहोत. बरोबर. पण जे करत आहात ते काय 1.5 कोटी 2.5 कोटी लोकांना त्याचा फायदा आत्ताच्या लोकांना होईल की नाही, बरोबर. आणि ते द्यायचं असेल तर किती लोक होऊ शकेल बरोबर. त्याच्यावर विचार केला तर त्याच्यावर विचार करता येईल जेव्हा माझ्याबरोबर डिस्कस करतील. पण ते डिस्कशन होत नाही आहे. ओके. आणि मी हेच बोलतो आहे बरोबर. वारंवार, कारण मी सोल्युशन बघतो आहे तिथे. बरोबर. आणि माझ्या ह्याच्यामध्ये मी फुटपाथ दिलेला आहे, ओके. तिथे बसस्टॉपचं डिझाईन पण दिलेलं आहे. मॉडिफाय करायला पाहिजे, पण सजेस्ट केलेलं आहे कसं होऊ शकतं. मायक्रो बसचं डिझाईन दिलेलं आहे. तर ही सगळी गोष्टी हाऊ डू यू गेट, कारण स्टेशनकडे आपण गेलो तर रिक्षा दर 2.5 ते 3 सेकंडमध्ये एकामागे जातात शेअर रिक्षा. तर त्याच्यामध्ये तिकडनं आपल्याला कळतं की किती लोक जातात. बरोबर. तर त्या तासामध्ये जाणाऱ्या लोकांसाठी आपण मायक्रोबस घातले 15 लोकांना घेऊन जाणं योग्य, तर काय होईल, त्याची फ्रिक्वेन्सी किती 10 ते 12 सेकंड आहे. ओके. पटापट जाईल बरं. आणि ते पूर्ण भरायची गरज पण नाही आहे. दर 12ला एक टिंग वाजायला पाहिजे आणि एक बस निघेल. ती बस स्टॉप वेगवेगळे बस स्टॉप्स असतील, बरं. तिथून पण लोक येऊ शकतील आणि उतरू शकतील. ओके. तर तसली व्यवस्था आपल्याला आणायला पाहिजे. तर फुटपाथ झालं, ते झालं, गार्बेज क्लिनिंग असायला पाहिजे, सॉलिड वेस्ट ते कसं मर्ज करायचं ह्याच्यामध्ये ते सगळं विचार करायला हरकत नाही. तर हे सगळं आपण केलं तर आपोआप मला वाटतं ते लोकांना फायदेशीर होईल. आणि लोकांना म्हणजे प्रेझेंट गव्हर्मेंट ऑल्सो विल बेनिफिट. बरोबर. तर या निमित्तानं म्हणजे मुंबईच्या एकूणच सार्वजनिक वाहतुकीच्या आरोग्याची, सार्वजनिक प्रशासनाच्या आरोग्याची चर्चा आपण या सगळ्या मुलाखतीमध्ये केलेली आहे. बोलण्यासारख्या गोष्टी अनेक आहेत, कारण धोरण हा विषय जेव्हा येतो तेव्हा आपल्याकडं शहर नियोजन हा विषय किती म्हणजे सिरियसली घेतला जातो इथपासून प्रश्न उठायला सुरुवात होते. पण गेल्या आठवडाभरामधल्या ज्या घटना आहेत, विशेषतः मुंबईमध्ये अतिपावसामुळं झालेल्या, या सगळ्या पार्श्वभूमीवरतीची ही चर्चा आवश्यक होती. त्यामुळे आपण ही चर्चा केली. सर, खूप खूप धन्यवाद तुमचे या सगळ्या मुलाखतीबद्दल. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली, तुमच्या काही सूचना प्रतिक्रिया असतील तर आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.